आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातमी। अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत। बारामतीमध्ये जे घडलं ते सामान्यांना कळालं, मात्र दादांना नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। काकांची साथ सोडल्यावर अजितदादांची अधोगती। अजित पवार रक्षाबंधनासाठी येतील, मात्र सुप्रिया सुळेंची भूमिका काय हे महाराष्ट्र बघतोय। संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट्स। रामकृष्ण हरी म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं। सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीतील नेत्यांचा। आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्यावर असल्याची चर्चा आहे। रोहित पवार यांचं ट्विट। इव्हेंट मॅनेजर सांगतील तसं अजितदादा वागतात। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करून चूक झाली या दादांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची टीका। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 ऑगस्टला। राज्य सरकारनं जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अजित पवारांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे आणि दादा गटात वाद। अजित पवार नांदगावकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे तुरुंगातून बाहेर। जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये हिरे गेल्या 9 महिन्यांपासून तुरुंगात होते। नाशिकमध्ये ठाकरे गटाला आता बळ मिळणार। अकोल्यामध्ये नितेश राणे यांच्या ताफ्याला पोलीस बॉयज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणे यांनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध।